नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. रुग्णांसाठी डॉक्टर देवदूताप्रमाणे असतो, पण कधी-कधी डॉक्टरांच्या चुकीचा त्रास रुग्णांना सहन करावा लागतो. वाशिममध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडलाय. वाशिमच्या रिसोड शहरातील अमोल नरवाडे यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये 10 मे 2024 रोजी एका महिलेची सिझेरियन प्रसूती झाली. ती प्रसूती व्यवस्थित करण्यात आली असून त्या महिलेला कोणताही त्रास जाणवला नव्हता. त्यानंतर महिलेला थोडा त्रास होऊ लागला, त्यामुळे तिने सोनोग्राफीद्वारे तपासणी केली, मात्र त्यातही काही आढळले नव्हते. तब्बल 1 वर्षांच्या कालावधीनंतर त्या महिलेला पोटाचा त्रास जाणवू लागला. नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार त्या महिलेला संभाजीनगरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिच्यावर शस्त्रक्रिया केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. तिच्या पोटातून एक मॉब काढण्यात आला, मात्र हा मॉब आम्ही जेव्हा सिझेरियन केलं त्यावेळी पोटात नव्हता. दरम्यानच्या काळात कुठेतरी त्यांनी शस्त्रक्रिया केली असता तरी तो राहिला असेल. यासाठी आमची कोणतीही चूक नसल्याचं डॉक्टर नरवाडे यांनी सांगितलं. या प्रकरणी रिसोड येथील खासगी रुग्णालयाचे डॉक्टर अमोल नरवाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले. दरम्यान पीडित महिलेचे पती गणेश काबरा यांनी डॉक्टरांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली असून पुढील कायदेशीर कारवाई करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.